एक महत्वाची बातमी, नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे पक्ष आता एकत्र येणार आहे। जागा वाटपाचा 70 आणि 30 चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दादा भुसे, समीर भुजबळ यांच्यामध्ये नाशिकमध्ये एक गुप्त बैठक पार पडली। भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे, तर आता शिवसेना, शिंदे आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे। जागा वाटपाचा 70-30 चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आमचे प्रतिनिधी महेश महाले या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। महेश, दादा भुसे, समीर भुजबळ यांच्यामध्ये एक गुप्त बैठक पार पडली आणि आता फॉर्म्युला ठरल्याचं सुद्धा कळतंय, नेमका फॉर्म्युला काय आहे? खरतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा वेग आल्याचं बघायला मिळतं आणि नाशिकमध्ये शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या तयारीत आहे। 70-30 चा फॉर्म्युला जो आहे तो बैठकीमध्ये ठरल्याची माहिती जी आहे ती सूत्रांच्या वतीने कळण्यात येत आहे। खरं तर एकीकडे आपण महायुतीच्या घोषणा देताना बघतोय का मुंबईमधून ठरलेलं होतं का शिंदेची शिवसेना आणि भाजपची महायुती होणार आहे, मात्र भाजपकडून कुठलाही रिस्पॉन्स येत नसल्याने खर तर शिंदेच्या शिवसेनेने दुसरा मार्ग पत्करल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करण्याची जी तयारी आहे ती दर्शवलेली आहे। आणि याच सगळ्या संदर्भात नाशिकमध्ये एक गुप्त बैठक पार पडली। या बैठकीला मंत्री दादा भुसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामन खोसकर हे सगळे उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येण्याचा जो फॉर्म्युला आहे तो ठरलेला आहे आणि जवळपास 70 ते 30 जागांवर चर्चा जी आहे ती झालेली। शिंदेचे यांच्या शिवसेनेला 70 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 30 अशा 70-30 चा जो फॉर्म्युला आहे तो ठरल्याची जी माहिती आहे ती सूत्रांकडून कळालेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये आपण जर बघितलं तर आता लवकरच या गोष्टीची जी आहे ती लवकरच घोषणा देखील होण्याची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही। अपडेट या राजकीय घडामोडीच्या संदर्भात पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।